नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे केसांच्या तक्रारी आणि आयुर्वेद। केसांच्या तक्रारी म्हटल्यानंतर सगळ्यांचे कान असतील ना ते अगदी टवकारले असतील की केसांच्या तक्रारी ह्या तर आम्हा सगळ्यांनाच असतात। म्हणजे केस गळणं आहे किंवा अकाली केस पांढरं होणं आहे, केसांमध्ये कोंडा होणं आहे, अशा तक्रारी घेऊन आपण प्रत्येक वेळी त्याच्यावरती काही ना काहीतरी औषधी करण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे काही कोणी सुचवली असेल तर आपण तेल लावतो किंवा काही कोंडा घालवण्यासाठी काही शॅम्पूज वगैरे वापरतो, पण त्याचा कसलाही काहीही उपयोग होत नाही। खरं तर आयुर्वेदामध्ये केसांच्या तक्रारीवरती अतिशय असे सुरेख उपचार सांगितले आहेत। हे उपचार कोणते हे आज आपण समजावून घेणार आहोत। आज आपल्या बरोबर आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी। आपण याचं स्वागत करूया। सर, साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। सरांबद्दल मी आपल्याला ओळख करून देते। वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आहेत आणि आयुर्वेद्या पारंगत आहेत। 30 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून ते कार्यरत आहेत। श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे ते प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात। पण याबरोबरीनच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल वार्शी येथे ते प्रमुख चिकित्सक म्हणून देखील कार्यरत आहेत। सरांनी आतापर्यंत कॅन्सर, व्यंधत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, क्रिटिकल इलनेस, मतिमंदत्व यासारख्या अनेक आजारांवरती उपचार केलेले आहेत। हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे। पण खरं तर आज आपण जाणून घेणार आहोत केसांच्या तक्रारीबद्दल आयुर्वेदामध्ये नेमकं काय सांगितलं आहे। सर, पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे की केस म्हटलं ना की सगळ्यांचं अगदी एक प्रिय अशी एक गोष्ट असते की केसांवरती आपण काहीही करायला तयार असतो। एक सौंदर्याचा आरसा म्हटलं जातं सुंदर केस आणि सुंदर त्वचा म्हणजे। सर, आयुर्वेदामध्ये या केसांबद्दल नेमकी काय सांगितलं आहे, त्याची रचना कशी आहे, काय करायचं असतं? बरोबर आहे। कसं आहे, ब्रह्मपुराणात असं म्हटलेलं आहे की कलियुगामध्ये केसांचा शृंगार जास्ती केला जाईल आणि ते आपण बघतो। केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल्स पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या सुद्धा आपण बघतो। अगदी वेरूळ अजिंठ्याच्या लेण्यामध्ये सुद्धा आपल्याला ते बघायला मिळतं। तर आयुर्वेदाचा विचार जो आहे तो आपण शरीर म्हटलं आणि केस म्हटलं की आपल्या डोक्यात एकच विचार असतो की संपूर्ण सगळ्या अंगाचे केस हे सारखेच आहेत। पण इतका कोता विचार आयुर्वेदाचा नाहीये कधी। आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे। वैद्यकशास्त्र तर आहेच, पण ते आयुष्याचं शास्त्र आहे। त्यामुळे तुम्ही असं लक्षात घ्या की पुरुष आहेत आणि त्यांच्या अंगाच्या डोक्यावरचे केस आहेत तर ते त्यांनी 15 ते 20 दिवसात कापावेत, नख कापावीत असं सांगितलेलं आहे। तर जो केस जिथं असेल, ज्या अवयवावरती असेल त्या अवयवाचं आरोग्य सुधारण्यासाठी त्या केसांचं कर्तन जे आहे ते पुरुषांच्या बाबतीत सांगितलेलं आहे। आणि स्त्रियांनी होता होईल तो लोखंड किंवा कात्री जी आहे ती केसांना लावू नये असं सांगितलेलं आहे। किंवा केश वपन हे वेगळ्या पद्धतीने धार्मिक दृष्टिकोनातून बघितलं गेलेलं आहे। हा भाग जर लक्षात घेतला तर केस जे आहे ते कापणं असं करण्यामुळे अनेक शरीराशी संबंधित आजार स्त्रियांना उत्पन्न होऊ शकतात आणि केस जे स्प्लिट होणं किंवा बायफर्गेट होणं हे होऊ शकतं। त्यांच्या मनोदेशावरती आणि गर्भाशयाच्या मेन्स्ट्रुअल सायकलवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे। हा पहिला एक भाग झाला। आता केसांच्या ठिकाणची रचना आणि जर बघितलं तर त्यात गंधक असतं, आयन असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत। परंतु अस्थिधातू जो शरीरातला आहे त्याचा नख, केश आणि दंत असे 3 भाग तयार होत असतात। तर नख आणि केस हा मल आहे अस्थि तयार होत असताना, आणि दात जे आहे ते त्याचा उपधातू असं म्हटलेलं आहे। त्याला रुचक अशी असा एक फार गोड शब्द वापरला आहे। म्हणजे रोचन किंवा चव ज्यामुळे समजते असं आहे, हाडं म्हणजे तोंडातले दात। तर केसांचा विचार करत असताना हाडाचा निसंशय संबंध आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण शरीरातला अस्थिधातू जर प्रखर आणि चांगला असेल तर त्याचा मल जो आहे तो प्राकृत रीतीने चांगला वाढू शकतो आणि त्याचं आरोग्य जे आहे ते मिळू शकतं। हा विचार जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याच्या हिशेबानेच आपण त्या केसांच्या आजाराकडे पुढे बघणं हे गरजेचं आहे। नक्कीच। सर, प्रत्येक वेळी केस म्हटलं ना की आपण काळजी घेताना फक्त डोक्यावरच्या केसांचीच काळजी घेत असतो। बरोबर आहे। आणि त्याची तक्रारी तर आपण हळूहळू जाणून घेऊच, कारण आपल्या सगळ्यांनाच त्या तक्रारीमधनं सामोरं जावं लागत असतं। तर ह्या बरोबरीने आयुर्वेदामध्ये जसं तुम्ही म्हणालात की शरीराच्या प्रत्येक अवयवावरील केसांचा विचार केला आहे, तो कोणत्या पद्धतीने, तो कसा राखायचा? खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे हा, आणि याच्याविषयी लोक अनभिज्ञ असतात। पण आता आपल्या जनेंद्रियांच्यावरती असलेले केस, तर ह्याचं आरोग्य व्यवस्थित ठेवलं जाणं हे 2 गोष्टींनी महत्त्वाचं असतं। स्त्री आणि पुरुषांची जी मैथुन शक्ती आहे ती त्याच्यामुळे वाढते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरुषांचं वंध्यत्व आणि स्त्रियांचं वंध्यत्व आहे ह्याचा त्या केसांशी संबंध असतो। वात्सायनाच्या कामसूत्रात ह्या पद्धतीचं वर्णन आलेलं आहे। आणि बीजग्रंथींना उत्पन्न
उत्पन्न होणाऱ्या पीसीओडी, बीजग्रंथींचं काम प्राकृत होणं, गर्भाशयाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या नॉर्मल होणं, या सगळ्या गोष्टीचा संबंध जो आहे ना तो त्या दिनचर्या अध्यायाच्या हिशोबाने जवळच्या वैद्यांच्याकडनं, स्त्री वैद्यांच्याकडनं त्या स्त्रियांनी समजून घ्यायला पाहिजे. छातीवरचे केस आहेत ते कधीही काढू नयेत असं धर्मशास्त्रानुसार सांगितलेलं आहे. काखेतले केस जर स्त्रियांनी आणि पुरुषांनी जर काढले तर खांदे जे आहेत ते बळकट होतात आणि संन्याशीशी संबंधित गाठी ज्या आहेत त्या होत नाहीत असं वर्णन आहे. तर हे सगळं लक्षात घेता केसांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे, तर फक्त सौंदर्य हा तिथं दृष्टिकोन नाहीये, तिथं आरोग्य हा दृष्टिकोन आहे. आणि ह्या प्रत्येक गोष्टीला एक व्हॅल्यू आहे आणि त्या हिशोबाने आयुर्वेदाने दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या हे दिलेले असते. आयुर्वेद म्हणजे झाड पाल्याचं शास्त्र असं लोकांना जे वाटतं ना इथं चुकतं. सुशिक्षित लोकांना सुद्धा आयुर्वेदाच्या विषयी खूप कमी माहिती असते, तर त्यांनी जवळच्या वैद्यांच्याकडे जाऊन आयुर्वेदाचा अभ्यास माफक काविना करणं हे आता गरजेचं आहे. बरोबर आहे. जर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आयुर्वेदाचा जो अभ्यास करणं आहे की त्याबद्दल जाणून घेणं आहे ते अतिशय आवश्यक आहे. जसं तुम्ही म्हणालात की केसांचं फक्त आपण सौंदर्य या दृष्टीने विचार करायचा नाही, आपण आरोग्य या दृष्टीने विचार करायचा आहे आणि तो आज आपण करणार आहोत. तर केसांचे आजार म्हटले की आपल्याला अनेक आजार दृष्टीस येत असतात, तर हे नेमके आजार कोणते? बरोबर आहे. कसं होतं आता केस म्हटल्यानंतर केस गळतायत, अहो केस सगळ्यांचेच गळणार आहेत कारण तो शरीरातला मल आहे, त्यात विषारी अंश आल्यानंतर रोज 20 एक केस गळणं हे योग्य आहे. पण एनिथिंग मोर दॅन दॅट हे काउंट होतं आणि म्हणून आम्ही काय करतो केस गळणाऱ्या स्त्रियांना किंवा पुरुषांना एका प्लास्टिकच्या पिशवीत ते सगळे केस भरून आणायला सांगतो. मग तुटलेले किती, भुरे किती, पांढरे किती, मुळासकट किती, बायफर्गेट झाले, स्प्लिट झालेले किती, त्यांचे किती, इतरांचे किती, हे सगळं वर्गीकरण करून त्याच्यानुसार प्रकृती परीक्षण औषध दिलं जातं. हे केलं तरच टू द पॉइंट आणि व्यवस्थित परिणाम त्याचा जो आहे तो येऊ शकतो. आता प्रश्न आला तो केसांचे आजार कोणते, तर केस आपल्या प्रकृतीनुसार कसे असावेत हे सांगितलेलं आहे. आता कफ प्रकृतीचा माणूस असेल तर घन नील केश असं आलेलं आहे, हे निळसर काळसर अशा रंगाचे खूप केस त्यांच्या डोक्यावरती असणं असं स्वरूप त्यांचं सांगितलेलं आहे. पित्त प्रकृतीचा माणूस असेल तर त्याला टक्कल लवकर पडतं, रक्ताशी संबंधित आजार उत्पन्न होतात, यकृताशी संबंधित आजार उत्पन्न होतात, त्वचारोग उत्पन्न होतात, त्याचे केस लवकर गळतात. मग तो आणि त्याचा वैद्य किती नाचले तरी त्याच्या अंगावरती जास्ती केस पुन्हा येऊ शकत नाही. आणि जर वात प्रकृतीचे माणूस असेल तर त्याचे केस लवकर गळणं आणि टक्कल पडणं हे त्या पित्त प्रकृती माणसाच्या बरोबर होऊ शकतं किंवा त्याच्याही कर्ली हेअर्स असू शकतात आणि डोक्याच्या मागच्या बाजूचे केस जे आहेत ते झपाट्याने त्याचे गळायला सुरुवात होते. अशा अनेक गोष्टी असतात. तर हे प्रकृती परीक्षणात समजणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आणि जवळच्या वैद्याच्याकडनं ही शहानिशा करून घ्यावी की आपली प्रकृती काय आहे आणि त्याच्यानुसार मागं लागावं. दुसऱ्याचे केस असे दिसत आहेत आणि माझे असे आहेत म्हणून त्याला इस्त्री करून घेणं आणि ते चपटे करणं वगैरे हे जे केलं जातं ह्याचा फारसा काही उपयोग होत नाही, कारण त्याचा अस्थिधातूशी संबंध आहे. अस्थिधातू चांगला झाला तर केस चांगले होणार आहेत आणि तुमचं पोट चांगलं आहे, कोठा साफ होतोय, भूक चांगली लागते आणि जे केस तुमच्या वयानुसार असायला पाहिजे तसे असतील तर तुम्ही आनंदात राहायला पाहिजे. अन्यथा तुम्ही वेगवेगळे कलप लावाल, औषधं लावाल आणि त्याचा परिणाम जो आहे तो मात्र प्रकृतीवरती उलटा येऊ शकतो, कारण बरोबर त्याच्या लेड कंटेनिंग बऱ्याचशा गोष्टी असतात, स्किनवरती त्याचा परिणाम होतो. केस चांगले आहेत आणि चेहरा खराब आहे ह्यालाही काही अर्थ नाही. बरोबर. जसं सर तुम्ही म्हणालात की खरं तर पित्त प्रकृती आणि जी आपली वात प्रकृती ह्या रुग्णांचे केस आपण गळलेले आपण पाहतच असतो. पण मला असं म्हणायचं की केस गळणं हा एक पुरुषांपुरता मर्यादित नाहीये, स्त्रियांचे केस देखील गळतात आणि त्यांना हे खरं तर सौंदर्याच्या दृष्टीने देखील परवडण्यासारखं नसतं. मग अशा स्त्रियांनी काय केलं पाहिजे? कसं आहे, स्त्रियांचा विचार करताना कधीही आयुर्वेदाने जो विचार केलेला आहे त्यावेळेला गर्भाशय आणि संन्याशाचा विचार करूनच औषधं द्यायला लागतात. म्हणजे त्यांच्या शरीरातल्या प्रत्येक फिजिओलॉजीचा मार्ग किंवा आजाराचा मार्ग किंवा ट्रीटमेंटचा मार्ग हा गर्भाशय आणि संन्याशावरूनच जातो. त्यामुळे वैद्याकडे गेल्यानंतर तिचं आरोग्य जे आहे ते गर्भाशयाच्या बाबतीत कसं आहे, पाळी कशी येते, अंगारती कसं जातं, किती दिवस जातं, तिची ऑपरेशन्स किती झालेली आहेत, मुलं बाळं तिला किती आहेत, आत्ताचं तिचं वय किती आहे, मेनॉपॉजमध्ये ती लँड होत नाही ना, मेनारचं वय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. पाळीच्या वेळेला छाती भारावली जाते का, त्याच्यात गाठी येतात का, ह्याही गोष्टी बघायला लागतात. प्रश्न चाललाय केसांच्या हिशोबाने, पण हे सगळं का बघायला लागतं तर कटिरामध्ये जिथं गर्भाशय आहे त्या ठिकाणी अस्थिधातू जिथं तयार होतो तिथं अपान नावाचा एक वायू असतो. 5 वायूपैकी प्राण, उदान, व्यान, समान आणि अपानाचे 5 वायू आहेत. तर त्या अपानाच्या क्षेत्रामध्ये कोणतीही गडबड झाली तर इतर गोष्टींचा साकल्याने विचार करायला लागतो. आणि त्याच्यावरती असं म्हटलंय की अपानो अपानगः श्रोणी बस्ती मेढोरू गोचरः शुक्रार्तव शक्रून मूत्रो गर्भ निष्क्रमण क्रिया असं त्याचं काम सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा केसांचा विचार करायचा आहे तेव्हा मलावष्टंबाचा विचार करायला लागतो, मूत्राचा विचार करायला लागतो, रजाचा विचार करायला लागतो आणि गर्भ प्रवृत्तीचा म्हणजे किती वेळा डिलिव्हरी झाली ह्याचा विचार करायला लागतो. हे सगळं केलं तर मग केसांचं आरोग्य सुधारू शकतं. तर ह्याच्यात पहिली बेसिक चूक काय होते स्त्रियांची, तर आता कुणीही स्त्री, कोणतीही स्त्री 4 दिवस पाळीचे जे परिचर्या सांगितली ती पाळत नाही. त्यावेळेला गर्भाशयातनं व्रणित असतं, जखम असते त्याला आणि त्यावेळेला कोरडं अन्न खाणं, चटेवरती झोपणं, घोंगड्यावरती झोपणं
जागरण जास्ती न करणं, चिकट पदार्थ न खाणं, ह्या गोष्टी करायला पाहिजेत. अंघोळ न करणं पण स्वच्छता पाळणं हे केलं जायला पाहिजे. असं जर केलं तर स्त्रियांच्या केसांचं आरोग्य, त्वचेचं आरोग्य हे आपोआप चांगलं राहू शकतं. पण नेमकं तिथंच लक्ष दिलं जात नाही. आणि आम्हाला ऑफिसमध्ये ह्या गोष्टी जमत नाही. तर आत्ताच्या जगात हे शक्य आहे का? पण तुमच्या ऑफिसमध्ये जर 4-5 स्त्रिया असतील तुमच्या वयाच्या, तर तुम्ही 4-5 जणींनी हे समजून घेऊन एकमेकीची कामं वाटून घेऊन त्यावेळेला विश्रांती घ्यायला काय हरकत नाहीये. इतर वेळेला तुमची इफिशियन्सी चांगली असेल तर तुम्ही गर्भाशयाचं आरोग्य चांगलं ठेवू शकता आणि अल्टिमेटली तुमची तब्येत आणि केसांचं आरोग्यही चांगलं राहू शकतं. नक्कीच सर. आणि एक अतिशय महत्वाचा मुद्दा पाळलेला आहे की आपण आधुनिकतेच्या नावाखाली म्हणून की आपण हे जे 4 दिवस पाळीचे आहे त्यामधील काही नियम आहेत ते जर आपण पाळलेत आणि आपली कामं देखील सांभाळून घेतली तर नक्कीच आपल्या केसांचं आरोग्य देखील आपल्या आरोग्याबरोबर ती चांगलं राहू शकतं. अधिक माहिती करून घेऊया. आपण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाणून घेत आहोत केसांच्या तक्रारी आणि आयुर्वेद याबद्दल. आज आपल्याबरोबर आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलं की खरंच केस गळणं ही एक मोठी समस्या आहे. पण मला असं म्हणायचं सर, जेव्हा बाळ मोठं होत असतं आणि ते सुद्धा स्पेशली मुलगी असेल तर जर तिच्या डोक्यावरती केस नसेल तर प्रत्येक आईला हा मनात एक खूप त्रास असतो की माझ्या बाळाला केसच नाहीये, आता कसं होणार. तर खरं हे केस वाढीसाठी म्हणून सर आपण काही करण्या येण्याजोगं असतं का, किंवा गर्भवती स्त्रीनेच आधी मुळातच काळजी घ्यायची असते, नेमकं काय सर? कसं आहे, गर्भ उत्पन्न होण्याच्या आधी त्याची बुद्धी वाढवता येते, त्याचा रंग चांगला करता येतो, वेगवेगळ्या गोष्टी करता येतात. तसं आपल्या घरी जर पित्त प्रकृतीचे लोक असतील आणि केसांच्या तक्रारी असतील तर केसांच्या तक्रारी त्या बाळाला उत्पन्न होणे ह्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे प्रयत्न जे आहेत ते आयुर्वेदाने केलेले आहेत. तर त्यामध्ये कसं होतं, बीजसंस्कार करणं हे गरजेचं असतं. ते स्त्री आणि पुरुष या दोघांच्या समागमातून उत्पन्न होणारी ती घटना आहे. तर आईला आणि वडिलांना दोघांनाही जर औषध दिलं गेलं तर उत्पन्न होणारा गर्भ जो आहे तो चांगला उत्पन्न होऊ शकतो. आणि याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एस्पेशली वडिलांना जास्त औषध द्यायला लागतं. नो डाऊट की पोटामध्ये बाळ वाढतंय ते आईच्या, परंतु शरीरातले जे कठीण घटक आहेत ते सगळे वडिलांच्यापासून तयार होतात असं आयुर्वेद मानतो. आणि जे मृदू भाग आहेत ते सगळे आईपासून उत्पन्न होतात. तर नख, केश, दंत हे सगळे प्रकरण जे आहे ते वडिलांच्याकडनं येतं. त्यामुळे वडिलांना जर आधी औषध दिली गेली आणि ती जर बीजसंस्काराच्या रूपात त्यांनी व्यवस्थित घेतली 3 महिने आणि नंतर जर त्यांनी चान्स घेतला आणि कन्सेप्शन झालं तर बाळाच्या अनेक आजार काढता येतात. अनुवंशिकतेपासून केसांच्या आजारापर्यंत आणि आम्लपित्तासारख्या आजारांच्या पासून म्युटेशन व्हेरिएशन होऊन काही लोकांच्या बाबतीत कॅन्सर वगैरे जो असतो तो सुद्धा हेरिडिटी असतो, तिथपर्यंत उपचार करता येऊ शकतात. पण ह्याच्यासाठी वैद्याकडे जवळच्या जाणं आणि त्याची शहानिशा करून त्या पद्धतीने खाणं पिणं वागणं हे करत असताना तुम्हाला तुमच्या मनावरती कंट्रोल ठेवायला लागतं खाण्यापिण्या वागण्याच्या बाबतीत. त्यांच्यासाठी आयुर्वेद आहे. पथ्य पाळलं तर आयुर्वेदिक औषधाचा गुण येतो आणि पथ्य पाळत असेल तर आजार सुद्धा उत्पन्न होत नाही, औषध सुद्धा घ्यायची गरज पडत नाही, अशी परिस्थिती आहे. नक्कीच सर. सर, जसं केस वाढवणं हे देखील महत्वाचं आहे, केसांची लांबी वाढणं देखील महत्वाचं आहे. पण ह्याच बरोबरीने जर आपण हल्ली नजर टाकली तर लहान मुलांचे केस देखील पांढरे होऊ लागलेत. म्हणजे अकाली वृद्धत्व म्हटलं तरी काही हरकत नाहीये, कारण पांढरे केस म्हणजे आपण वृद्धत्वाशी त्याचा जवळचा संबंध असतो. सर, ह्याबद्दल काय सांगा? कसं आहे, केस पांढरा कशामुळे होतो तरुण वयामध्ये किंवा म्हातार वयात सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हे एजिंग आहे. म्हणजे डोळ्यामध्ये जसा मोतीबिंद येतो, चेहऱ्यावरती रिंकल्स जसे यायला लागतात तसे केस पांढरे होणं हा सुद्धा एक जो आहे तो म्हातारपणाचा भाग आहे. पण याचं वर्णन आयुर्वेदामध्ये कास रोग अध्याय म्हणजे जिथं खोकल्याचं वर्णन आहे तिथं ते जास्ती आलेलं आहे. आणि खोकल्याचा संबंध जो आहे तो आपल्या श्वसनाशी आणि फुफ्फुसाशी जास्ती असल्या कारणानं तिथनं जर क्षयात्मक किंवा कमी होण्याच्या गोष्टी शरीरातल्या जर व्हायला लागल्या तर म्हातारपण हे लवकर जास्ती झपाट्याने यायला लागतं. म्हणून क्षयरोगामध्ये किंवा कासामध्ये किंवा दम्यामध्ये किंवा खोकल्यामध्ये ह्याची औषधं आयुर्वेदात आलेली आहेत असं दिसून येतं. तर प्रश्न असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अंगारचे केस किंवा डोक्याचे केस पांढरे होतात त्याचं कारण काय, तर पित्त आणि वात हे 2 दोष ज्यावेळेस शरीरात वाढतात त्यावेळी ही घटना घडते. लहान वय हे कफाचं आहे, केस चांगले असायला पाहिजे त्यावेळेला. पण ते मूल जर सतत आंबट चिंबट खात असेल, जर वीकेंडला आई बाबावरती जाऊन हॉटेलमध्ये जेवत असेल, पहिलीच ऑर्डर आहे ती मसाला पापड किंवा फ्लॅटर वगैरे अशी असेल, तर इतक्या गोष्टी त्याच्यात तिकटा मिकटाच्या घातलेल्या असतात की ती चमचमीतपणाची त्याला सवय लागते. आणि लक्षात घ्या की अन्नाचं सुद्धा लोकांना ऍडिक्शन होतं, घरचं अन्न नको वाटायला लागतं. आणि अन्नाच्या बाबतीत असं व्युत्पत्ती आहे की जे आपल्याला खातं आणि जे आपण खातो त्याला अन्न म्हणतात. तुम्ही जेवढं अन्न खाता तेवढा आजाराच्या रूपात ते तुम्हाला खात असतं. आणि ह्या हिशोबाने शरीरामध्ये पित्त आणि वात वाढल्या कारणानं केसांचा रंग जो आहे तो भुरा होतो,
पांढरा होतो आणि मग केस गळायलाही सुरुवात होते. तर टक्कल पडण्याची सुरुवात ही या तिखट मिठाच्या अन्नातून आणि चमचमीत खाण्यातून होते. चिडचिड, त्रागा, आदळपट, शांती हा प्रकारच राहिलेला नाहीये. त्याचा अन्नाशी संबंध आहे आणि ते अन्न जर सात्विक झालं तरच ह्या गोष्टी बदलू शकतात. तर लहान मुलांचे केस जर पांढरे होत असतील तर त्याचा जन्म हा ऑक्टोबर महिन्यातला नाही आहे ना हे बघावं, त्याची पित्त प्रकृती नाही आहे ना हे बघावं. 2-4 केस पांढरे असतील तर उगीच चिंता आई वडिलांनी करायची नाही. स्पेशली बायका खूप चिंता करतात मुलीचे 2-3 केस दिसले तर, आणि तिचे केस त्याच्यामुळे पांढरे व्हायला लागतात. तर हे योग्य नाहीये. वैद्याकडे जाऊन सल्ला घ्यावा आणि त्यानुसार औषध घ्यावी. नक्कीच. असं जेव्हा आपण केसांचा विचार करत असतो, जेव्हा जसं तुम्ही म्हणाले की टक्कल पडायला हल्ली सुरुवात होते, तर हल्ली तरुण वयात देखील आपल्याला टक्कल पडायला लागणारी मुलं आपल्याला दिसून येतात आणि खरंच खूप टेन्शन येऊ लागलंय. पण स्ट्रेस हे देखील एक कारण असू शकेल. तर अशाने काय करायचं सर? कसं होतं, आई वडिलांना जर समजा पित्ताचा खूप त्रास असेल तर बऱ्याच वेळेला अँटासिड्स वगैरे खूप घेतली जातात आणि मग त्यांचं जेव्हा लग्न होऊन त्यांना मुलं होतात ना, तेव्हा त्या मुलींच्या अंगावरती केस येणं हा एक प्रकार हिरसुटिझम ज्याला म्हटलं जातं. दाढी मिशासारखी केस येणं, बेंबीच्या वरच्या लाईनमध्ये केस येणं, निपलच्या होती केस येणं, ही जी प्रक्रिया आहे ना ही त्याच्यामुळे होते. पित्ताची औषधं आई वडिलांनी घेतलेल्या गोष्टीशी संबंधित त्याचा असतो. टक्कल पडल्यानंतर दोन्ही बाजूचे जे केस असतात ते सुप्रानियल ग्लँडशी संबंधित असे असतात आणि बाकीच्या शरीरातले जे केस आहेत ते हाडांशी संबंधित असे असतात. तर त्या हाडाचा परिणाम जो आहे तो जर कॅल्शियमच्या हिशोबात खूप खाल्ला गेला तरी हा प्रकार घडत असतो. आता तरुण वयात हे टक्कल पडण्याचा एक दुसरा भाग असतो, ते साई पडणं असा भाग असतो. तर त्यामध्ये कुठेतरी थोडेसे असं बेटासारखं केस गेलेले असतात आणि मग तिथं जमाल गोटा लावणं किंवा माक्याची पानं लावणं वगैरे असं करून केस येतात. पण ज्यावेळेस तो एलोपेशिया टोटॅलिस म्हणून जेव्हा कन्व्हर्ट होतो तेव्हा भुवईचे केस जातात, पापण्यांचे केस जातात, काखेतले केस जातात, प्युबिक हेअर जातात, डोक्यावरचे केस जातात आणि तो माणूस एलियन सारखा दिसायला लागतो अक्षरशः. तर हा आजार खूप त्रासदायक असतो आणि ह्याला 2-2, 2.5 वर्ष औषधे घ्यायला लागतात आणि ह्याच्यासाठी कोणतीही नॉर्मल कोर्स मधली आयुर्वेदिक औषध किंवा ॲलोपॅथिक किंवा होमिओपॅथिक औषध उपयोगी पडत नाही. तिथं विषाचा विचार करायला लागतो, आगधतंत्राचा. तर या लोकांना युजली समुद्र स्नान केलं गेलेलं असतं, मासे खूप खात असतात हे लोक, त्याच्यावर दुधासारखे किंवा आईस्क्रीम सारखे पदार्थ जात असतात. तर विरुद्ध आहार आहे हा आणि त्याचा परिणाम म्हणून विष उत्पन्न होत असतं त्यांच्या पोटामध्ये, आमविष. आमदोषम महाघोरम वर्जेत विष संज्ञकम असं म्हटलेलं आहे. ते विष जर तुमच्या शरीरात असं साचायला लागलं तर संपूर्ण शरीरातल्या धातूंच्या मध्ये जात असताना अस्थिधातूचं पोषण होत नाही आणि कोणताही विषारी पदार्थ अंगाला लागला तर अंगारच्या रोमाची च्युती म्हणजे केस गळणं असं अगदी कौटिल्य अर्थशास्त्रापासून आयुर्वेदापर्यंत सगळीकडे सांगून ठेवलेलं आहे. तर तिथं लोक विषाची औषधं तुम्हाला घ्यायला पाहिजेत. वमन विरेचन वारंवार करून तुमच्या शरीराची शुद्धी व्हायला पाहिजे. केस वाढवणारी औषधं आणि अन्न तुम्ही पोटात घ्यायला पाहिजे. नक्कीच. जसं तुम्ही आता हे सांगितलं की चाईबद्दल सांगितलं आणि जेव्हा कार्यक्रमाची आपली सुरुवात झाली होती तेव्हा जेव्हा कारणं सांगितली किंवा काही लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये हा उल्लेख केला होता की केस दुभंगणं. केस दुभंगणं हा जो प्रकार आहे म्हणजे स्प्लिट एंड्स आपण ज्याला म्हणतो, तर त्याबद्दल काय सांगाल? कारण जर स्प्लिट एंड्स असेल तर आपल्याला कात्रीने ते कापावे लागतात आणि तुम्ही सांगितलं की स्त्रियांनी जितकी कमी कात्री लागेल केसांना तितकी चांगली. तर काय करायचं? कसं आहे, आता भंग हे लक्षण जे आहे वाताच्या प्रकोपाचं म्हणून सांगितलेलं आहे. प्रत्येक दोष शरीरात वाढल्यानंतर काही लक्षण आहेत. तसं संगांगभंग संकोच वर्त हर्षण तर्षणम असा एक संस्कृत श्लोक आहे. तर त्यातला भंग म्हणजे तुटणं किंवा स्प्लिट होणं. एका केसाला 3-4 मुळं फुटतात. हे केव्हा होतं? आघात झाल्यावरच होतं. आघातामुळे शरीरातला वात दोष आणि रक्त किंवा पित्त जे आहे ते उफाळून येतं आणि त्याच्यामुळे तो त्रास होतो. केस निर्जीव आहे पण त्या केसाला कात्री लागल्यानंतर त्याचा येणारा परिणाम जो आहे तो शरीरात इतर ठिकाणी येतो. ह्याच्यावर कुठेतरी तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. नखारची नखं जर घासली फक्त तर आपले केस गळणं कमी येते हे आपल्याला दिसतं. कारण नखामध्ये आकाश महाभूत नाही आहे आणि तिथं अग्नीचं संदूषण झालं तर पोटात ज्या ठिकाणी उंडूक किंवा अपेंडिक्स लागलेला आहे अशा ठिकाणी पुरी जराकाला म्हणजे जिथं विष्ठा तयार होते त्या ठिकाणी आयुर्वेद हाडं तयार होतं असं म्हणतो. आणि तिथं त्या नखं घासण्याचा परिणाम आहे. या शरीरातल्या कोणत्याही गोष्टीचा संबंध दुसऱ्या कोणत्या गोष्टीशी आहे ह्याचा आयुर्वेदाने पूर्ण विचार केलेला आहे. तर तुम्ही केस जर अशा पद्धतीने कापले तर तुमचे स्प्लिट हेअर्स होणार आहेत. हा वाताचा आजार आहे आणि त्या वाताच्या आजारासाठी स्नेहन म्हणजे अंगाला तेल लावणं, डोक्याला तेल लावणं, वातशमक असे बस्ती जे आहे त्याचा वापर करणं, महावात विध्वंस, महायोगराज गुगुळ, लाक्षादी गुगुळ सारखी औषधं घेणं हे करायला पाहिजे. हे फक्त दिग्दर्शन म्हणून मी सांगतोय. तुमच्या प्रकृतीनुसार शेजारच्या वैद्याकडे तुम्ही जा, दिलखुलासपणे त्याच्याशी गप्पा मारा आणि तुमच्या केसांचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करून घ्या. नक्कीच सर. जसं आपल्याला असं वाटत असतं की आपल्या डोक्यावरचे जे केस आहे ते भरपूर असावेत किंवा सुंदर असावे, चमकदार असावे, पण काही काही वेळा आपण जसं तुम्ही मगाशी सांगितलं की लहान मुलींच्या अंगावरती आपल्याला केस जास्त दिसत असतात. ती देखील एक चिंतेची बाब आहे त्यांच्या पालकांसाठी. तर अशा वेळी हे जे अंगावरती जे भरपूर केस असतात त्यांच्यासाठी काय उपचार करू शकतात? कसं आहे,
खाणं पिणं वागणं स्त्रियांचं आणि पुरुषांचं हे विकृत झाल्या कारणानं त्याचा परिणाम म्हणून शरीरात वात वाढतो. वात वाढलेला असताना जर दिवस राहिले गेले तर त्या मुलाच्या शरीरावरती उत्पन्न होणारे केस जे आहेत ते जास्त यायला लागतात. ह्या पद्धतीचा विचार जो आहे तो करणं जास्त गरजेचं आहे. पूर्वी लमाण्या बायका आहेत किंवा आणखी कोणत्या आहेत ज्या फार कष्ट करणाऱ्या आहेत, त्यांच्या अंगावरती केस खूप कमी असतात असं लक्षात येतं. तर त्यांच्या दोन गोष्टी होतात. एक तर त्यांचं खाणं पिणं हे नॅचरल राहतं आणि शरीराची झाटणी जी आहे ती वात पित्त कफाच्या हिशोबाने एका इक्विलिब्रियम मध्ये असते. तसं सगळ्या स्त्रियांचं होत नाही करिअरच्या मागे लागलेल्या स्त्रियांच्या बाबतीत. आणि शरीरात वात वाढणारी अनेक कारणं त्यांची तरुण वयात झालेली असतात. रात्रीचं जागरण असतं, प्रवास खूप असतो, स्ट्रेस टेन्शन एन्झायटी असते, भूक लागलेली असताना खायला मिळत नाही आणि त्याचा परिपाक म्हणून त्यांचा वात जो आहे तो शरीरातला वाढतो. त्यामुळे अस्थिधातू आहे तो कमी होतो आणि त्यामुळे केसांच्या तक्रारी लागतात. पण तरी सुद्धा एखाद्याने असं ठरवलं, पूर्वीच्या काळी असा आणखीन एक प्रकार असायचा की घरी डिलिव्हरीज व्हायच्या आणि जन्माला आल्यानंतर ती नाळ जी असते ना ती काखेमधनं प्युबिक रिजनला आणि दाढी मिशीच्या ठिकाणी मुलींच्या फिरवली जायची. आणि तसं फिरवलं गेलं की त्या मुलीला तिथं अंगावरती कधीही केस येत नाही. हा आत्ताचा सुद्धा अनुभव आहे. किंवा जो प्लासेंटा असतो त्यात ते मुलीला घोळलं जायचं. ते घोळलं गेल्या कारणाने तिच्या अंगावरती केस यायचे नाही. तर हा प्रकार जो आहे तो आता सगळा कालबाह्य झालेला आहे. सगळी ऑपरेशन्स जी आहे ती डॉक्टरांच्या तिथं सीझर्स होतात आणि हा पाठपुरावा कोणी करत नाही. पण जर केला गेला तर मुलींच्या अंगावरचे केस त्याच वेळेला तक्षणी नष्ट करता येतात. तरी समजा आलेच तर मग आंबे हळद जी असते ती घ्यायची, त्याच्यामध्ये सुवर्णगैरिक म्हणजे सोनकाव्याची पावडर घालायची आणि लोण्यातून आंघोळीच्या वेळेला त्या मुलीला चोळून चोळून अंगावरती ते लावायचं. तर खांद्यावरचे छातीवरचे केस त्या पिल्लूचे त्याच वेळेला नष्ट व्हायला लागतात. ती मुळं जी आहे ती ब्लॉक होतात आणि नंतर त्यातनं केसच उत्पन्न होत नाहीत. राहिला प्रश्न जो आहे तो दाढी मिशा येणं किंवा निप्पलवरचे केस. तर तरुण वयात ती मुलगी ज्या वेळेला मेनातमध्ये येणार आहे त्यावेळेला त्या मुलीने जर व्यवस्थित रजस्वला परिचर्या पाळली गेली तर तिला पीसीओडी सारखा आजार उत्पन्न होत नाही आणि अंगावरती केस येत नाहीत. हे झालं सर मुलींबाबत झालं. पण मुलांच्या शरीरावरती देखील खूप केस असतात किंवा काही काही मुलांची एक तक्रार असते की अरे मला दाढी मिशांचे केसच येत नाहीये. तिथे त्यांची संख्या का कमी आहे, डोक्यावरती तर व्यवस्थित केस आहे, अशा मुलांनी काय कसं आहे प्रकृतीनुसार या गोष्टी घडतात. त्याच्यात विकृती असं म्हणायचं काही कारण नाहीये. कसं आहे ह्या वेळेला स्वस्थाची व्याख्या काय आहे आयुर्वेदाने सांगितलेलं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे काय डिमांड करतोय तो आजाराच्या हिशोबाने बघतोय का सौंदर्याच्या का उगाच काहीतरी अंगात मनामध्ये आलंय म्हणून करतोय हे बघणं गरजेचं आहे. समदोषा हा समाग्रिष्ट समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थित बेदी येते असं सांगितलेलं आहे. तुझं मन प्रसन्न असेल, आत्मा प्रसन्न असेल म्हणजे जीवात्मा प्रसन्न असेल, तुमच्या शरीरातले दोष धातू मन जर नॉर्मल असतील तर तुम्ही नॉर्मल आहात. तुमच्या अंगावरती केस जास्ती ती तुमची प्रकृती असू शकते. वात प्रकृतीचा माणूस असेल तर अंगावर केस असतील, शिरा ज्या असतात त्या मोठ्या प्रॉमिनंट असतील. पण म्हणून तुम्ही काश्मीरमधल्या एखाद्या तरुणाशी तुमची कंपेअर करायला लागलात तर तिथली प्रकृती त्याची कफाची आहे त्यामुळे तो सुंदर दिसतोय. तुम्ही खाली आहे दक्षिण भारतात आहे तर तुम्ही काळेच असणार आहे. तर हे निसर्गाने दिलेलं शरीर आहे, त्याचा आदर करा आणि आरोग्य कसं सांभाळायचं एवढं बघायला पाहिजे. आणि आतताईपणा करून केस काढणं वगैरे हे केलं तर तुम्हाला कुठंतरी त्याची व्हॅल्यू जी आहे ती मोजायला लागते. ते ब्रुसली सगळ्यांना माहित असेल, त्यांनी काखेतल्या घामाच्या ग्लँड्स काढून टाकलेल्या होत्या. घाम जर बाहेर पडला नाही तर रक्तदाब जो आहे तो आपोआप वाढायला लागतो. कारण P1 V1 = P2 V2. तर त्याला हार्ट अटॅक तो मेलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित नसेल तर मुद्दामून सांगून ठेवतो. म्हणजे शरीराची हिंसा जर केली तर त्याला भोगावं लागतं. त्यामुळे वैद्याकडे जाऊन तुम्ही नॉर्मल आहेत की नाही हे पहिले पहा आणि मग काय आता तरीपणा करायचा असेल तर त्याच्या सल्ल्याने करा. नक्कीच. खरं तर आपण जे का आहोत ते जर आपण मनापासून स्वीकारलं ना तर ह्या गोष्टी ज्या घडणाऱ्या आहेत किंवा जे अनारोग्य आपल्याला मिळणार आहे ते मिळणारच आहे. अधिक माहिती करून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज माहिती करून घेत आहोत की केसांच्या तक्रारींबद्दल आयुर्वेदामध्ये नेमकं काय सांगितलं आहे. कारण केसांच्या तक्रारी ह्या दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसू लागल्यात. खरं तर ह्याच्यामध्ये आपल्याच काहीतरी चुका दडलेल्या आहेत. या चुका जर आपण जाणून घेतल्या तर त्याच्यावरती उपचार करणं हे अतिशय सोपं होऊन बसतं. हे आज आपल्याला समजावून सांगत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. सर मगाशी जर तुम्ही आम्हाला सांगितलं की खरं तर अशा बऱ्याच तक्रारी असतात त्यांच्यावरती आपण काही ना काहीतरी उपचार करायचेच असतात. अजून एक तक्रार मला सांगायची ती म्हणजे बाळंतपणानंतर केसांची एक तक्रार असते, स्त्रियांची एक तक्रार असते ते म्हणजे केस गळतात. तर बाळंतपणानंतर केस गळणं हे सामान्य असतं की नेमकं काय? नाही हे ॲबनॉर्मल आहे. खरं म्हणजे जर सुतिका परिचर्या आयुर्वेद परिचर्या नावाचा एक भाग फार व्यवस्थित सांगून ठेवलेला आहे. जिथं माणसं चुकतात आणि जास्तीत जास्त भोगतात त्या ठिकाणी त्यांनी एक निकष वागायचा लिहून ठेवलेला आहे. त्याला म्हणायचं परिचर्या. तर तसं गर्भिणी परिचर्या, रजस्वला परिचर्या, सुतिका परिचर्या ह्या जर व्यवस्थित पाळल्या गेल्या तर कोणतेच उत्पन्न होत नाही, केसांचाही होत
होत नाही. तर गर्भिणी परिचर्या होत असेल ते बाळ जे पोटात पिल्लू वाढतंय त्याला एखादी गोष्ट कमी पडली तर ते आईकडे डिमांड करतं, कारण त्याचं हृदय हे आईच्या हृदयाशी जोडलेलं असतं आणि त्यामुळे त्या शरीरामध्ये 2 हृदय असतात म्हणून त्याला दवहृद असं म्हणतात. आणि दवहृदाचाच मराठी भाग झालाय तो म्हणजे डोहाळे. तर त्या बाळाला जे हवंय ते मागून घेत असतं आईकडनं. मग तिला काही एखाद्या माती खावी वाटली तर कॅल्शियम डेफिशियन्सीची असते किंवा आयर्न डेफिशियन्सी असते म्हणून ती मागितली जात असते. तर त्या स्त्रियांचे डोहाळे पुरवणं हे पहिलं व्हायला पाहिजे. ती पहिली परिचर्या आहे. मग त्यात चुकीचं किंवा विकृत म्हणजे आता गवारीच्या शेंगा फार खाल्ल्या तर बाळाला फिट्स येऊ शकतात, पण तिला गवारी खायचीच आहे तर थोडीशी भाजी द्यावी आणि त्याच्यासाठी काहीतरी सुवर्णकल्प वापरले तर त्याचा त्रास होत नाही. तर ह्या पद्धतीने जर वागलं गेलं तर त्या मुलांना नंतर केसांचे त्रास होत नाहीत आणि त्या स्त्रीलाही होत नाही. त्या बाळाचे केस चांगल्या पद्धतीने वाढायला लागतात 6व्या महिन्यापासून पुढे. आता या बाईला हा केसांचा त्रास येतोच का, तर शरीरातलं अस्थिधातू जो आहे तो बाळाचा जेव्हा तयार व्हायला लागतो तेव्हा आईच्या शरीरातला अस्थिधातू जो आहे ते खेचून येत असतं आणि त्यावेळेस जर ती फूड सप्लिमेंट व्यवस्थित मिळाली नाही किंवा दर महिन्याला मासानुमासिक जी परिचर्या आहे ती जर पाळली गेली नाही तर मग आईची हाडं असतात ती मार खायला लागतात आणि त्याचा परिणाम त्याच्यावरती येतो. त्याच्यामध्ये हल्ली काय होतं की नॉर्मल डिलिव्हरी होत नाही आणि सीझर झाल्या कारणानं गर्भाशय व्रणित असल्या कारणानं त्याचं आकुंचन व्यवस्थित होत नाही, कारण गर्भाशयातले सगळे स्राव व्यवस्थित बाहेर पडत नाहीत आणि ते विषांश रक्तामध्ये शोषल्या गेल्या कारणानं केसांच्या मुळावरती परिणाम येतो. तर त्यामुळे शेकशेगडीकरण हा प्रकार जो आहे तो 21 दिवस सीझर झालेल्या लोकांनी करू नये, पण लेअर टू लेअर सुचर व्यवस्थित करून ते भरून आलेलं असेल तर 21 दिवसानंतर कितीही उन्हाळा असला आणि तुमची पित्ताची प्रकृती असली आणि तुम्हाला शेकणं आवडत नसलं तरी तुम्ही ते शेकशेगडी करायला पाहिजे. अंगाला तेल लावलं जायला पाहिजे, खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत ते समजून घ्यायला पाहिजेत, तर तुमच्या केसांच्या तक्रारी त्यावेळेला येत नाहीत. आणि तुम्ही एक करा की तुमच्या केसांचा तुम्ही बाऊ करताय ना तर तेवढी त्याची काळजीही घ्या ना. खाणं पिणं मागण्यातले बदल तसे व्हायला पाहिजेत, खाण्याच्या वेळा या फिक्स असायला पाहिजेत, तर तुमच्या केसांच्या तक्रारी त्या काळात येत नाहीत. आणि केस एकदा गळले की गळले पुन्हा येत नाहीत हे जे होतं हे 40 पर्यंत खरं आहे, पण त्याच्या आतमध्ये तुम्हाला रसायन औषधं च्यवनप्राशसारखी घेऊन रसायन विधी जर तुम्ही फॉलो केला तर तुमचे केस पुन्हा जे आहे ते रेशमासारखे कोंडा नसलेले, स्प्लिट नसलेले, फार लांबीचे, इतर स्त्रियांच्यापेक्षा सुंदर असे होऊ शकतात. सर, कोंड्याचा उल्लेख केला तर हा जो कोंडा वाढणारा कोंडा आहे तो कधी कधी आपण टेन्शन मध्ये म्हटला जातो किंवा सोरायसिस मध्ये देखील आपल्याला कोंड्यापासूनच सुरुवात झालेली दिसते, त्याच्यामुळे केस गळणं असतं. सर, याबद्दल काय सांगा? हा खूप छान प्रश्न विचारला शिल्पाजी तुम्ही, कारण कसं आहे कोंडा असं म्हटल्यानंतर लोक काय विचार करतात तर फक्त औषधाच्या हिशोबाने विचार करतात. पण तुम्ही एक लोक लक्षात घ्या की ज्वर नावाचा आजार जो आहे ताप येणं ह्याच्यासाठी पटकन औषध घेण्याची जी आत्ताची पद्धत आहे त्याच्यामुळे हे होतं. एकदा ताप येतोय असं वाटलं की 7 दिवस लंघन करायचं असतं आणि पातळ पदार्थ घेऊन तो ताप पूर्ण घालवायचा असतो. तुम्ही पॅरासिटामॉल सारखं किंवा कोणतंही इंजेक्शन किंवा गोळ्या घेतल्या किंवा आयुर्वेदिक औषध जरी घेतली आणि पटकन ताप जर कमी केला तर शरीरातलं ते आमविष तसंच रसामध्ये राहतं, त्याचा परिणाम जो आहे तो केसावरती येत असतो. आणि ज्वरमुक्ती म्हणजे ताप अंगातून जात असताना शिरकंडू हे लक्षण आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, म्हणजे डोकं खाजणं, आणि त्यावेळी कोंडा असतो म्हणूनच ते खाजत असतं. तुम्ही असं लक्षात घ्या की डोकं, कान आणि आपले पाय हे हीट सेंटर्स आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी तरी तेल जे आहे ते लावलं रोजच्या रोज जायला पाहिजे, म्हणजे असा हा त्रास होत नाही. आणि तापाच्या मुक्तीशी त्याचा संबंध आहे, त्यामुळे तापाची ट्रीटमेंट केली तर आणि तरच कोंडा कमी येतो. डोक्याला कॅप न घालणं, उघड्या हवेत खूप फिरणं, धुळीच्या ठिकाणी जाणं, अंघोळ डोक्यातून व्यवस्थित न करणं, तापाची उलटसुलट औषधं घेणं, शरीरामध्ये टिश्यूचा डेथ रेट हा जास्ती असणं क्रिएशनपेक्षा, वातपित्ताची प्रकृती असणं, वाताची प्रकृती असणं, पित्ताची प्रकृती असणं, खाण्यामध्ये तिखटामिठाचे चमचमीत पदार्थ जास्ती असणं आणि अंगाला मुळीच तेल न लावणं, एवढी कारणं जी आहेत त्यापैकी तुमचं कोणतं हे जवळच्या वैद्याकडनं तुम्ही पहा आणि त्याच्या मागे लागा. नक्कीच. सर, पूर्वी जर आपण केसांचा विचार केला तर केशसंभारामध्ये केस झाकणं किंवा उन्हामध्ये किंवा बाहेर वाऱ्यावरती न जाताना हे अतिशय महत्वाचं होतं. तर आता ह्या सगळ्या गोष्टी लुप्त होत चालल्या, तरी सुद्धा जर आपल्या केसांचं आरोग्य आपल्याला राखायचं असेल तर हे करणं किती आवश्यक आहे? कसं आहे, डोक्यांना आंघोळ करताना नेहमी कोमट पाण्याने किंवा गार पाण्यानेच आयुर्वेदाने सांगितलेली आहे. आणि नंतर ते की झाल्यानंतर शिकेकाईचा मसाला जो आहे, बाकूची आहे, कचोरा आहे किंवा रिठे आहेत, ह्याच्या पाण्याने केस धुवायला सांगितलेले आहेत आधी तेल लावून. तर जेवढा पाहिजे तेवढा तेलकटपणा तो राहतो. चिप्प चिप्प काहीतरी झाले, चपटे केस दिसत आहेत, तुम्ही सौंदर्याचा संबंध जो आहे तो तुम्ही लावाल तसा असतो. तसंच जर तुम्ही नेहमी राहायला लागला तर तुमचं सौंदर्य जे आहे ते इतर गोष्टीतून व्यक्त होणार आहे आणि ते लोकांना आवडेल असंही होऊ शकणार आहे. त्यामुळे इतरांची फॅशन जशी आहे तशी आपण करायला पाहिजे असं काही नाहीये. आणि त्यामध्ये केस झुपवणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण महाभारतात वगैरे वाचतो की अर्जुन ज्या वेळेला आंघोळ करून झोपायचा त्यावेळेला तो केस धुपवून घ्यायचा वेगवेगळ्या त्यांच्या नोकरांच्याकडून. त्याला कुटिलालक मस्तका असं म्हटलेलं आहे, म्हणजे ज्याचे कुरळे केस आहेत आणि ज्याच्यात सारखा कृष्ण कृष्ण असा आवाज येतोय असे त्याचे केस होते. तर तो ते केस धुपवून त्या परमेश्वराचं अधिष्ठान त्याच्या केसामध्ये असताना त्याची काळजी घ्यायचा. तर स्त्रियांनी किती घ्यायला पाहिजे आणि किती चांगल्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. तर ह्या पद्धतीने जर विचार केला ना तर तुमच्या खाण्यापिण्याशी त्याचा संबंध आहे आणि तुम्ही तुमच्या
फॅशनचा संबंध हा तुमच्या आरोग्याशी कृपा करून लावू नका, तिथं खूप नुकसान होतं. नक्कीच सर. जर हे नुकसान टाळायचं असेल तर आपण जे आयुर्वेदामधले जी पंचकर्म विधी आहे ते करणं हे आवश्यक असतं. तर बरोबर आहे. पंचकर्म हे केसांच्या तक्रारीसाठी म्हणून किती उपयोगी ठरतं? हां, कसं आहे आता वाताशी संबंधित हे दुखणं असल्या कारणानं बस्ती ही त्याची ट्रीटमेंट आहे. शरीरातले 3 दोष आहेत, त्याची परमऔषधं आयुर्वेदाने सांगितलेली आहेत. शरीर ज्यानाम च दोषानाम क्रमेण परमौषधम बस्तीर विरेको वमनम तथा तैलम घृतम मधु असं म्हटलेलं आहे. तर वाताचा हा आजार आहे, तर तुम्हाला तेलाला विसरून चालणार नाही. अंतर्बाह्य तेलाचा वापर तुम्ही करायला पाहिजे किंवा तुपाचा वापर करायला पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्ही बस्ती कर्म करायला पाहिजे. तोंडावेष्टी एखादं औषध घेतलं तर शरीरातनं ते पचून जेव्हा तुमच्या सिकमपर्यंत जातं, हाडापर्यंत, तोपर्यंत ते पचून त्याचे गुण बदलतात. म्हणून त्याचा रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग जो आहे तो शौचाच्या मार्गाने ठेवलेला आहे. तुम्हाला त्रास देण्यासाठी म्हणून बस्ती करत नाहीत कोणते वैद्य. बस्ती ही निम्मी ट्रीटमेंट आहे कोणत्याही आजाराची, एस्पेशली केसांच्या आजाराची. तर त्याच्यासाठी जर पंचकर्म केलं गेलं तर त्याचा परिणाम म्हणून तुमच्या अस्थिधातू शरीरातला चांगला होतो. ऑस्टिओपोरोसिस सारखे, ऑस्टिओपनिया सारखे आजार तुम्हाला होत नाही, संधिवात मागं लागत नाही आणि त्याच्या बरोबरीने तुम्हाला रोकडं केसांचं आरोग्य मिळतं. ओके. खरं तर केसांचं आरोग्य टिकवणं हे केवळ आपल्या हाती आहे आणि ते कसं ते आपण जाणून घेतच आहोत सर. तुम्ही इथे अनेक वनस्पती आणलेल्या आहेत. बरोबर आहे. त्या वनस्पतींचा नेमका आपल्या केसांच्या आरोग्यावरती काय परिणाम ठरतो? ह्याच्यासाठी एक पुरुषोत्तम लोकसंहिता सिद्धांत आहे. म्हणजे जे ब्रह्मांडात दिसतं तेच आपल्या शरीरामध्ये असतं. तर केसासारख्या दिसणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याचा आयुर्वेदाने कसा खुबीने उपयोग करून घेतला हे तुम्हाला आता मी दाखवतो. इथं ही जी वनस्पती दिसते तुम्हाला आणि या दोन्ही वनस्पती ऍट अ टाइम आपण दाखवूया. तर या वडाच्या पारंब्या आहेत. तुम्ही लहानपणी सुरू पारंब्या वगैरे खेडेगावातल्या लोकांनी खेळलेल्या असतील. तर या वडाच्या पारंब्या दिसतात कशा? केसांसारख्या दिसतात. वट जटा असं त्याला म्हटलं जातं. ही दुसरी ही जी वनस्पती आहे ही जटामावसी नावाची वनस्पती आहे आणि ही केसांसारखी दिसते. हिचं नावच जटामावसी आहे. हिचे गुणधर्म सांगताना असं म्हटलं की मावसी तिक्ता कषायाचं मेधा कांती बलप्रदा स्वाद्वी हिमा त्रिदोषास्त्र विसर्पदाह कुष्ठनूत. म्हणजे पित्त वाढलेलं असताना केसांच्या तक्रारी असतील, पोटामध्ये विषांश गेलेले असतील, फूड पॉयझनिंग झालेलं असेल, वय वर्ष 35च्या पुढे असेल आणि केसांच्या तक्रारी असतील तर ही वडाची पारंबी आणि हे जे वनस्पती जटामावसी ह्याचं सिद्ध केलेलं तेल वापरायचं. आणि ते तेल करत असताना या जेवढ्या वनस्पती घेतल्या त्याच्या चौपट त्यात तिळाचं तेल घालायचं आणि त्याच्या चौपट त्यात पाणी घालायचं आणि त्याचा पाक करून तेल फक्त उरवायचं, पाणी उडवून टाकायचं की एक पाक झाला. असं 3 पाकी हे तेल जर तयार केलं गेलं तर कोंडाही नष्ट होतो, डोक्याची उष्णताही कमी होते, केस वाढायला लागतात, स्प्लिटिंग ऑफ हेअर जे आहे तेही थांबतं आणि केसांची लकाकी जी आहे ती अप्रतिम वाढते. असा याचा फायदा आहे. नक्की सर. बाकीची जी औषधी आहेत त्यांच्या बाबत आपण माहिती करून घेणारच आहोत. पण आता मात्र वेळ झाली आहे का ब्रेकची. घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती घेतोय ती केसांच्या तक्रारीबद्दल. अर्थात आयुर्वेदामध्ये केसांच्या तक्रारीबद्दल किंवा केसांच्या आरोग्याबद्दल सखोल असा अभ्यास करून आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ह्या जर आपण आजच्या युगामध्ये जाणून घेतल्या तर नक्कीच आज आपला फायदा होऊ शकतो. कसा हे आज आपल्याला समजावून सांगत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. खरं तर सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही आम्हाला उपचार सांगत होता की नेमके आपण घरच्या घरी काय उपचार केला पाहिजे. जे वडाच्या पारंब्याचं तेल किंवा जटामावसी जी वनस्पती आहे तिचं तेल वापरलं तर आपली केसाची लकाकी आहे ते आपण टिकवू शकतो. या बरोबरीने अजून काय करायचं? अजून काही वनस्पती आहेत. त्याच्यातली एक वनस्पती मुद्दाम इथं दाखवतो. ही राजहंस नावाची वनस्पती आहे. खूप जणांनी ही बघितली असेल. पडक्या जुन्या बाथरूमच्या वरती वगैरे खेडेगावात ही खूप आलेली असते आणि कोथिंबिरी सारखी ही दिसते. तर ज्यांना केस गळायची तक्रार आहे, ज्यांना चाई पडते, ज्यांना कोंडा होतो, अशा लोकांनी या वनस्पतीचा रस जो आहे तो 21 दिवस साधारण 4-4 चमचे एवढा पोटात जर घेतला आणि त्याच्यावर प्रवाळ पंचामृत नावाचं जर औषध घेतलं गेलं तर उत्तम पद्धतीने केसांची वाढ होते आणि केस गळणं पूर्णतः थांबतं शरीरातली उष्णता कमी झाल्या कारणानं. दुसरी एक वनस्पती इथं आणलेली आहे ती तुम्हाला दाखवणं इष्ट आहे. याच्यामध्ये 3 वनस्पती इथं मी एकत्र तुम्हाला दाखवतो. हे जास्वंदीचं फूल तुम्ही बघितलेलं असेल, आपण गणेशाला वाहतो ते, आणि ह्याचे वेगवेगळे प्रकार असतात. यातला पांढरा किंवा तांबडा कोणताही प्रकार घेतला तर चालेल. ही दुसरी जवळची जी वनस्पती आहे ती कोरफड आहे. हिला कुमारी असं म्हटलं जातं. आणि जवळ हे जे आहे ते गुंडाळलेलं असं नारळाचं पान आहे. तर नारळाचं पानाचा रस काढून आणि कोरफडीचा रस काढून आणि याच्या पानांचा रस काढून जास्वंदीच्या तो जर कढवला तिळाच्या किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये प्राधान्यानं आणि ते जर डोक्याला जर तुम्ही लावायला सुरुवात केली आणि ह्याचे 3 ते 4 पाक जर केले तर खूप चांगला त्याचा उपयोग होतो. तर केस खूप चांगल्या पद्धतीने मऊ राहतात. केसांचं आरोग्य सगळ्या अर्थाने सुधारतं. ह्याच्यामध्ये कोरफड ही तीक्ष्ण असल्या कारणानं उवा आणि लिखा ज्या असतील ना त्या सुद्धा त्यांनी नष्ट होतात. ह्याच्या धोत्र्याची पानं टाकली तर हे काम आणखी चांगलं होतं. आणि त्याच्याबरोबरीने केस स्प्लिट होणं, न वाढणं,
ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या तेलाने दुरुस्त होऊ शकतात. त्याच्याबरोबर आणखीन एक वनस्पती आहे, हिचं नावच केशराज असं आहे. तर ही वनस्पती जी आहे ती माका नावाची वनस्पती आहे. माक्याला केशराज असंच म्हटलं जातं. म्हणजे केसांच्या आरोग्यासाठीचं सगळ्यात वस्ताद औषध काय असेल तर हा माका आहे. आणि हा किती मोठ्या प्रमाणावरती मिळू शकतो. इथं कूज आणि सड आहे अशा ठिकाणी ही वनस्पती गंधकावर वापरायची आयुर्वेदात पद्धत आहे. तर ज्यांना त्वचारोग झालेला आहे, डोक्यामध्ये सोरायसिस आणि ज्यांचे केस गळलेले आहेत आणि सोरायसिस कमी करायचा आहे, त्या लोकांनी ह्या वनस्पतीचा रस 21 दिवस एक कप रोज घ्यायचा आणि फक्त भाकरी आणि मुगाचं वरण एवढंच खायचं. मीठ पूर्णतः बंद करायचं. तर सोरायसिस कमी येतो आणि केसांच्या तक्रारी ज्या आहेत त्या सगळ्यांनी निघू शकतात. यांनी चाई पडणं सुद्धा दुरुस्त होतं. केसांची वाढ ही छान होते. केस मुलायम राहतात, तजेला येतो आणि केस गळण्याची प्रवृत्ती जी वयानुसारची असते ती सुद्धा याने अरेस्ट केली जाते. फार छान. म्हणजे एकाच माक्याचे इतके उपयोग आहेत. सर, जेव्हा आपण केसांच्या तक्रारींबद्दल जेव्हा विचार करत असो, जेव्हा तुम्ही सांगितलं तशी आपण तेल वापरू शकतो, पण ह्या बरोबरनं पोटातनं घ्यायची औषधं ही महत्वाची असतात. बरोबर आहे. तर अशी काही रसायन चिकित्सा सांगितली आहे का जेणेकरून आपल्याला ती घेणं सोपं पडतं? बरोबर आहे. पूर्वे वैसी मध्यमे वा असं एक सूत्र आहे. म्हणजे लहानपणी किंवा तरुण वयामध्ये तरुणपण टिकून राहण्यासाठी आणि म्हातारपण न येऊ देण्यासाठी आयुर्वेदाने एक विधी सांगितलेला आहे. त्याला म्हणायचं रसायन विधी. त्याच्यामध्ये इयंते इति रसायनम म्हणजे शरीरातले रस, रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा, शुक्र हे धातू जे आहेत ते पूर्णतः चांगले ठेवले तर माणसाचं आरोग्य सुधारतं आणि त्याचं आयुष्य वाढतं आणि म्हातारपणी येत नाही. च्यवन ऋषी जे होते ते 80 वर्षाचे होते आणि त्यांनी हे शरीरातलं जे जैविक घड्याळ होतं ते उलटं फिरून ते 25 वर्षा एवढे तरुण झाले असं जे वेदामध्ये वर्णन आहे ते ह्या च्यवनप्राशच्या साहाय्याने. तर त्यासाठी एक कुटी प्रवेशिक नावाचा विधी असतो किंवा वाताचं पीक ह्या पद्धतीने विधी असतो. तर पहिल्यांदा पोटा साफ करणं, उलटीचं औषध घेणं असं करून पोटातला जो घाणेरडा मळ आहे तो काढून टाकायचा आणि मग वैद्याकडे जाऊन च्यवनप्राशसारखं औषध जे आहे ते चांगल्या पद्धतीने घ्यायचं. कंपन्यांचंच घ्यायला पाहिजे असं नाही आहे, कारण त्यात खूप भेसळ असू शकते. त्या दुधी भोपळा वगैरे किंवा बटाटे वगैरे सुद्धा घातलेले असतात की ज्याच्यामुळे रसायन परिणाम येत नाही. तर तुम्ही कंपनीचं औषध न घेता तुमच्या प्रकृतीनुसार वैद्याकडनं च्यवनप्राश घ्या आणि तो पहाटे ज्यावेळेस 3:30 ते 5:30च्या दरम्यान तो घ्यायला सुरुवात करायची. तो जेव्हा पोटात जाईल त्यावेळेला भूक ज्यावेळेला लागेल त्यावेळेस दूध भात खायचा मीठ न घातलेला आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला फळं किंवा कंदमुळं किंवा तुमचं नेहमीचं जेवण आहे ते फिकं असं घ्यायचं. असं वर्षातून थंडीच्या दिवसात ऍटलीस्ट 3 महिने जर तुम्ही करायला लागलात तर तुमच्या बरोबरीचे तुमचे मित्रमैत्रिणी हे म्हातारे झालेले तुम्हाला दिसतील, पण तुमचं आयुष्य जे आहे ते वाढलेलं आणि वय रोडलेलं तुम्हाला दिसेल. नो डाऊट तुमच्या मित्रांनी तुम्ही हा सल्ला द्यायला पाहिजे, पण तुम्ही आधी तुमच्यावरती हा करून बघा. म्हणजे खरं तर हल्ली जी प्लास्टिक सर्जरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी, असं काही न करता किंवा खर्चिक गोष्टी न करता या साध्या साध्या गोष्टी पाळल्यात तरी नक्कीच. सर, आहारामध्ये काळजी घेणं हे देखील महत्वाचं आहे. जसं तुम्ही सांगितलं की जास्तीत जास्त जर आपण अशा पद्धतीने राहिलो तर नक्कीच आपलं तारुण्य आहे ते परत मिळेल, पण केसांच्या आरोग्यासाठी आहार हा महत्वाचा आहे. बरोबर आहे. तो कसा घ्यायचा? कसं आहे, गोड रसाचे पदार्थ, कडू आणि तुरट हे जे आहे ते पोटात जर गेले तर तुमचं केसांचं आरोग्य हे चांगलं राहणार आहे, हाडांचंही आरोग्य चांगलं राहणार आहे. खात असताना आपण आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी खातो हे मनामध्ये कुठेतरी असायला पाहिजे. वन्स इन ब्लू मून कधीतरी तुम्ही खाल्लं इतर काहीतरी इतर बिघडणार नाहीये. कारण दरवेळेला आपले प्रोग्राम ऐकताना लोकांना असं वाटायचं की हा माणूस आपल्याला काही खाऊच देत नाही. तर असं नाहीये. अति सर्वत्र वर्ज्य आहेत आणि आपण सारखं चुकीचंच खातो म्हणून हा सांगण्याचा प्रसंग येतो. तर खाणं पिणं करताना पहिल्यांदा भूक लागली, खरी भूक, की आपण गोड पहिल्यांदा खायला पाहिजे. नंतर मग थोडंसं आंबट पदार्थ जे आहेत ते जाऊ देत. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण कडू आणि तुरट पदार्थ घ्यायला पाहिजेत. नेमकं आपण उलटं करतो आणि स्वीट डिश नंतर खातो. त्यामुळे कफ शरीरातला वाढतो, तो जाऊन चोंदून बसतो प्रत्येक स्रोतांच्यामध्ये पोकळीमध्ये आणि केसांचे आरोग्य जे आहे ते बिघडायला लागतं. तर केस चांगले राहण्यासाठी जे आपण अन्न खाणार आहे त्यात कच्चे पदार्थ हे उपयोगी आहेत, पण ते पचायला त्रास देतात. त्यामुळे तुम्ही कॅल्शियमयुक्त पदार्थ आयुर्वेदातले जे सांगितलेले आहेत त्याला प्रवाळ पंचामृत असं म्हणतात. तर ते मोत्याचं भस्म किंवा शंखाचं भस्म, शिंपल्याचं भस्म चांगल्या कंपनीचं मिळतं, ते तुम्ही पोटात घ्यायला पाहिजे. दशमूलारिष्टासारखं औषध आहे ते 3 संध्याच्या वेळेला घ्यायला पाहिजे. जेवणामध्ये फळभाज्यांचा समावेश जास्ती करायला पाहिजे, पालेभाज्या कमी खायला पाहिजेत. भाकरी किंवा पोळी ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कोरडेपणा शरीरात खूप असेल तर पोळी घ्यावी आणि शरीरामध्ये स्थूलपणा जर जास्ती असेल तर भाकरी खायला पाहिजे. आणि हे खात असताना अन्न चवून चवून टीव्ही समोर बसून मोबाईलवरती बोलत असं जेवायला नाही पाहिजे. त्याचा परिणाम हा सगळ्याच आजारासाठी येतो, एस्पेशली केसांसाठी येत असतो. फळं खायला पाहिजेत, पण ती खात असताना त्याचा संबंध जेवणाशी एकदम डायरेक्ट लावायचा नाही, त्याच्यामध्ये अंतर ठेवायला पाहिजे. आणि ती गोड जर असतील तर तुम्ही जेवणाच्या सुरुवातीला घेऊ शकता, पण आंबट फळं आहेत आणि तुम्ही जेवणानंतर घेतली तर ते त्रासदायक होऊ शकतं. नक्कीच. जसं केसांचं आरोग्य आपण टिकवणं महत्वाचं आहे, त्याप्रमाणे केसांचं सौंदर्य
देखील टिकवणं महत्त्वाचं आहे. हल्ली जसं तुम्ही म्हणाले की केस पांढरे होऊ लागले आहेत, तरी पण केसांना कलर करणं, डाय करणं किंवा केसांवरती वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया करणं हे काही काही व्यवसायाचा एक भाग होऊ लागला आहे. बरोबर आहे. तर अशा व्यक्तींसाठी तुम्ही काय सांगाल? कसं आहे, कलप लावणं हे आयुर्वेदाला काही मान्य नाही. आणि लावलं तर आयुर्वेदिक कलप लावावे, त्याचा एका लिमिटपर्यंत फायदा होतो. पण कलप केलेले आहेत आणि मध्ये जो भांग आहे त्यातनं पांढरे केस दिसतात, इतकं विचित्र दिसत आहे, त्यापेक्षा न लावलेलं बरं असं आहे. पण आता व्यवसायाचा संबंध किंवा डेसिग्नेशन काय आपलं किंवा कोण आहे याचा आरोग्याशी कधीही संबंध लावून उपयोग नाही. म्हणजे तुम्ही पंतप्रधान असा, तुम्ही मुख्यमंत्री असा, नाहीतर तुम्ही सीईओ असा, नाहीतर व्हीआयपी असा, तुम्ही चुकीचं वागलं की तुम्हाला टोला बसणार हे नक्की आहे. फक्त ते करत असताना तुमचं जे काम आहे त्याच्या अनुरोधाने आपण वयानुसार बदलायला पाहिजे आणि काही गोष्टी ऍक्सेप्ट करायला पाहिजेत, हे खरं आहे. पण त्याचा सौंदर्यशास्त्राशी कधीही संबंध नसतो. तर जरी हे गोष्टी ह्या केल्या गेल्या तर केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीची औषधं आणि दिनचर्या, ऋतुचर्या तुम्ही निवडा आणि मग काय केसांना लावायच्या त्या गोष्टी लावा. असं केलं तर ऍटलिस्ट तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही आणि तुमचं आरोग्य जे आहे ते दोन्ही पद्धतीने तुमच्या पदरात पडू शकतं आणि तुमचा व्यवसाय किंवा तुमचं जे काम आहे ते सुद्धा तुम्ही इफेक्टिव्हली करू शकता. नक्की. जसं केसांवरती वापरण्यासाठी म्हणून जी तेलं तुम्ही सांगितली आहेत सर, म्हणजे जसं आपण वडाच्या पारंब्याचं तेल बघितलं, तर केसांसाठी आवळा हे अतिशय एक उत्तम रसायन आहे असं म्हटलं जातं. बरोबर आहे. तर सर हे आवळ्याबद्दल किंवा अजून अशी काही आम्ही रोजच्या आहारामध्ये या गोष्टी सेवन केल्या पाहिजेत, बरोबर. याबद्दल जरा थोडक्यात माहिती सांगा. कसं आहे, इथे एक मी बी आणलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असलेलं आहे. आणि दुसरं एक फळही आणलेलं आहे. हे कवठाचं फळ आहे. महाशिवरात्रीच्या वेळेला आपण शंकराला हे अर्पण करतो. जवळ हे मेथीचे दाणे दिसतात. तर ही दोन्ही वनस्पती जे आहेत त्या गृहिणीगत पचन सुधारणारे आहेत. चतुर्बीज म्हणून जे सांगितलेले आहेत, कालाजाजी, यवानी आणि चंद्रशूर आणि मेथिका अशा 4 चतुर्बीज आयुर्वेदात सांगितलेले आहेत. त्यांनी कंबर बळकट होते, हाडं बळकट होतात, यांनी गृहिणी किंवा लहान आतड्याशी संबंधित आजार दुरुस्त होतात आणि त्याचा परिणाम म्हणून केसांचं आरोग्य सुधारतं. तुम्ही असं एक लक्षात घ्या की लोकांच्या केसांच्या आणि डोळ्याच्या तक्रारी येतात किंवा तर त्यांना कावीळ होऊन जाते, टायफॉइड होऊन जातो, डिलिव्हरी झालेली असते आणि जुलाब होतो, फूड पॉइझनिंग होतं आणि नंतर केसांच्या तक्रारी येतात. तर त्याचा लहान आतड्याशी आणि मोठ्या आतड्याशी संबंध आहे, म्हणून या गोष्टी घडतात. म्हणून ही वनस्पती आता मी तुम्हाला दाखवली. दुसरी एक वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहित असलेली असं त्याज्य गोष्टीपैकी एक म्हणजे ही नारळाची शेंडी आहे. आता ही आपण टाकून देतो, पण ह्याची राख करून जर पोटामध्ये घेतली तर त्याने आम्लपित्तही कमी होतं आणि उचक्या लागणंही कमी येत असतं, दमा सुद्धा याने कमी येतो. आणि ह्याचं जर अर्क काढून जर तो पोटात घेतला, पाण्यामधला अर्क किंवा अल्कोहोलमधला, आणि तो जर पोटामध्ये घेतला तर केस गळणं पूर्णतः पटकन थांबतं. फक्त त्यावर पाणी मोठ्या प्रमाणावरती घ्यायचं आणि कॅल्शियमयुक्त औषध जर पोटात घेतलेली तर डोक्यावरचे केस हे खूप चांगल्या पद्धतीने वाढतात. इथेही पुरुषोन लक्षमिता हा सिद्धांत आहे. नारळ जसा आहे तसं आपलं डोकं आहे, हाड जसा आहे तशी करवंटी आहे, मेंदू जसा आहे तसं खोबरं आहे. ओ, फार सुरेख सर. त्यावर केस जसे आहे तशी ही नारळाची शेंडी. नक्कीच सर. सर, आहार जसा महत्वाचा आहे त्याप्रमाणे जसं तुम्ही नेहमीच सांगता की व्यायाम देखील तितकाच महत्वाचा असतो. बरोबर. हे केसांच्या तक्रारीसाठी म्हणून काही आपण व्यायाम प्रकार करायचे असतात? अगदी पित्त प्रकृतीचा जरी माणूस असला ना तरी त्यांनी पहिल्यापासून शीर्षासनाची सवय ठेवावी, विपरीतकरणी किंवा सर्वांगासन आहे ते करावं. त्याच्यानंतर शीतली आणि शीतकारी हे 2 प्राणायाम करायचे. अनुलोम विलोम प्राणायाम जर केला तर केस जे आहेत ते डोक्याचे खूप चांगल्या पद्धतीने वाढत असतात. अंघोळ जी करायची ती मगाशी सांगितली तशी थंड पाण्याने केली जायला पाहिजे. आणि व्यायामामध्ये कधीही व्हिगरस एक्सरसाइज तुम्ही करू नका, तुम्हाला केसांच्या तक्रारी उद्भवतील. जे वर्ष 30-35 असतं आणि त्यांच्या तपासणीत कुठेतरी त्या माणसाला असं लक्षात येतं की आपल्या शरीरामध्ये काही आजार आहेत आणि म्हणून ते माणसं काय करायला लागतात, जॉगिंगची सुरुवात करतात. खाणं पिणं दे विकेंडला नॉनव्हेज खाणं, ड्रिंक्स घेणं असं सुरू होतं आणि व्यायाम जोरात सुरू होतो. त्यामुळे शरीरातला शुक्रधातू कमी व्हायला लागतो आणि शरीरातला मज्जा जी आहे ती खराब व्हायला लागते. मज्जेपासून केस तयार होतात अशी एक उपपत्ती आयुर्वेदात सांगितलेली आहे किंवा त्याचा उपधातू म्हणून तो धरलेला आहे. तर स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, खूप व्यायाम आणि चुकीचं खाणं यामुळे त्या लोकांचे केस 35व्या वर्षी व्यायाम सुरू केले की 6 महिन्यात एवढे जातात की त्यांना ते परत मिळवता येत नाही, इतपत त्याचं नुकसान होतं. तर तुम्ही व्यायाम सुरू करत असताना एकदम काहीतरी करायचं असं न करता प्रकृतीनुसार व्यायाम निवडावा आणि त्याच्या मागे लागावा. नक्कीच. म्हणजे थोडक्यात आता योग्य आहार, योग्य व्यायाम आणि जी सरांनी सांगितलेली जी रसायनं आहेत किंवा परिचर्या ज्या आहेत त्या जर आपण पालन केलं, त्यांचं व्यवस्थितरित्या पालन केलं आपल्या दिनचर्येमध्ये, तर नक्कीच आपल्या केसांचं आरोग्य देखील चांगलं राहू शकतं. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.